मित्रांनो बघा, प्रेपोजिशन ही सिरीज आपण पाहतोय. आज आपण पाहणार आहोत फॉरचा वापर इंग्लिश बोलताना कशा प्रकारे केला जातो. बघा, यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. प्रेपोजिशन या नावानं आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. बघा मित्रांनो, आज आपण पाहतोय फॉर. तर याचा वापर कशासाठी केला जातो. बघा, ड्युरेशन ऑफ टाइम कालावधीसाठी याचा वापर केला जातो. पर्पज म्हणजेच उद्देशासाठी याचा वापर केला जातो. आणि एक्सचेंज याच्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. बघा, प्रत्येकाला व्यवस्थितपणे आपण पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजेच कालावधीसाठी याचा वापर कशा प्रकारे केला जातो. बघा मित्रांनो, बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन असतं की सिन्सचा वापर कधी करायचा आणि फॉरचा वापर केव्हा करायचा हे समजतच नाही. बघा, तर कालावधीसाठी आपण फॉरचा वापर करतो आणि पॉईंट ऑफ टाइम याच्यासाठी आपण सिन्सचा वापर करतो. बघा, या ठिकाणी 2 सेकंदापासून 2 सेकंद हा कालावधी आहे. ड्युरेशन ऑफ टाइम आहे, हा पॉईंट ऑफ टाइम नाही, म्हणून या ठिकाणी आपण फॉरचा वापर करणार. बघा, या ठिकाणी 2 वाजेपासून असतं तर तो पॉईंट ऑफ टाइम झाला असता, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सिन्सचा वापर करावा लागला असता. 5 मिनिटांपासून हा काय आहे, ड्युरेशन ऑफ टाइम आहे, कालावधी आहे. आणि 5 वाजेपासून असं जर असतं तर तो काय झाला असता, पॉईंट ऑफ टाइम झाला असता. त्या ठिकाणी आपल्याला सिन्सचा वापर करावा लागला असता. तसंच 2 तासांपासून हा कालावधी आहे, म्हणजे फॉरचा वापर करणार. 2 वाजेपासून असतं तर सिन्सचा वापर करावा लागला असता. 7 दिवसांपासून एक कालावधी आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा आपण फॉरचा वापर करणार. या ठिकाणी बघा, जर सोमवारपासून मंगळवारपासून असं काय असतं तर त्या ठिकाणी आपल्याला सिन्सचा वापर करावा लागला असता. तसंच 4 आठवड्यांपासून याच्यासाठी आपण फॉरचा वापर करणार, कारण की 4 आठवडे काय आहे, कालावधी आहे. 3 महिन्यांपासून फॉरचा वापर करणार, कारण कालावधी आहे. ड्युरेशन ऑफ टाइम आहे. या ठिकाणी जानेवारीपासून, फेब्रुवारीपासून, मार्चपासून असं असतं तर त्या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केला असता. 8 वर्षांपासून हे काय आहे, 8 वर्ष कालावधी आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण फॉरचा वापर करणार. 2005 पासून 2008 पासून असं काय असतं तर त्या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केला असता. काही तासांपासून फॉरचा वापर, काही दिवसांपासून फॉरचा वापर करणार त्या ठिकाणी. तर हे तुम्हाला समजलं असेल. बघा, ड्युरेशन ऑफ टाइम आणि पॉईंट ऑफ टाइम हे जर तुम्हाला समजलं तर सिन्सचा वापर केव्हा करायचा आणि फॉरचा वापर केव्हा करायचा याच्यामध्ये असणारं जे कन्फ्युजन आहे ते तुमचं दूर होणार आहे. बघा, ड्युरेशन ऑफ टाइम म्हणजेच कालावधी, याला उदाहरणाच्या माध्यमातून व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, गौरी 2 तासांपासून अभ्यास करत आहे. गौरी हॅज बीन स्टडिंग, गौरी अभ्यास करत आहे. फॉर 2 आवर्स, 2 आवर्स 2 तास काय आहे, कालावधी आहे. 2 वाजेपासून असतं तर या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केला असता. ठीक आहे, तर फॉर 2 आवर्स असं लिहिणार, कारण या ठिकाणी काय आहे, कालावधी दिलेला आहे म्हणून. पुढचं उदाहरण आहे बघा, ती 6 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. ती 6 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे. सी हॅज बीन लिव्हिंग, ती राहत आहे इन अमेरिका, अमेरिकेमध्ये फॉर 6 इयर. फॉरचा वापर केला आहे, कारण 6 वर्ष कालावधी आहे. या ठिकाणी जर 2018, 2015 असं काय असतं तर त्या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केला असता, हे पण लक्षात राहू द्या. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, ती 10 मिनिटांपासून पळत आहे. शी हॅज बीन रनिंग फॉर 10 मिनिट्स. बघा, 10 मिनिट्स काय आहे, कालावधी आहे. 10 वाजेपासून असतं तर काय केलं असतं, या ठिकाणी आपण सिन्सचा वापर केला असता, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, मी काही वेळापासून येते आहे. काही वेळ काय कालावधी आहे, सम टाइम, म्हणून या ठिकाणी आपण फॉरचा वापर करणार. आय हॅव बीन हिअर, मी येते आहे फॉर सम टाइम, काही वेळापासून. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, तो 2 तास आमच्या घरी होता. ही वॉज ॲट अवर हाऊस फॉर 2 आवर्स. 2 तास काय आहे, या ठिकाणी कालावधी आहे. ड्युरेशन ऑफ टाइम आहे म्हणून. ठीक आहे, आपण फॉरचा वापर केला आहे. या ठिकाणी 2 वाजेपासून असं असतं तर काय केलं असतं मित्रांनो, आपण सिन्सचा वापर केला असता. सिन्स 2 o'clock अशा प्रकारे. ठीक आहे, हे पण लक्षात राहू द्या. बघा मित्रांनो, फॉरचा वापर आपण पर्पज म्हणजेच उद्देशासाठी कशा प्रकारे करतो. बघा, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, पाहण्यासाठी, लिहिण्यासाठी इत्यादी. तर या ठिकाणी आपण कोणाचा वापर करणार, फॉरचा वापर करणार. बघा, उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया. मी परीक्षेसाठी मुंबईला जाणार आहे. आय एम गोइंग टू मुंबई, मी मुंबईला जाणार आहे फॉर द एक्झाम. ठीक आहे, तर या ठिकाणी उद्देश आहे मुंबईला जाण्यामागचं. काय उद्देश आहे, तर
परीक्षेसाठी, ठीक आहे. तर यासाठी उद्देशाच्या समोर आपण कोणाचा वापर केला आहे, फॉरचा वापर केला आहे, हे पण लक्षात राहू द्या. आय एम गोइंग टू मुंबई फॉर द एक्झाम. मी परीक्षेसाठी मुंबईला जाणार आहे. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, तो माझ्यासाठी येथे आला. ही केम, तो आला हिअर, येथे, फॉर मी, माझ्यासाठी, ठीक आहे. तर या ठिकाणी उद्देश काय आहे, तो माझ्यासाठी आला, म्हणजे या ठिकाणी आपण फॉरचा वापर करणार. पुढे बघा, पुढचं उदाहरण आहे, आम्ही पैशासाठी हे सर्व केले. वी डीड, आम्ही केले. ऑल दिस, हे सर्व, फॉर मनी, पैशासाठी. बघा, पैसे हा माझा उद्देश आहे, म्हणून या ठिकाणी फॉरचा वापर करणार, ठीक आहे. वी डीड ऑल दिस फॉर मनी, आम्ही हे सर्व पैशासाठी केले, अशा प्रकारे. बघा मित्रांनो, फॉरचा वापर एक्सचेंजसाठी कशा प्रकारे केला जातो हे आपण या ठिकाणी पाहूया. एक्सचेंज म्हणजे च्या बदल्यात, याच्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. बघा, ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट देऊन दुसरी गोष्ट घेतात त्यावेळेस आपण फॉरचा वापर करत असतो. जसं की बघा, या ठिकाणी त्यांनी 5 लाखांना कार खरेदी केली. ज्यावेळेस त्यांना 5 लाख रुपये दिले, त्यांना कार दिली गेली, म्हणजे या ठिकाणी एक्सचेंज झालेला आहे, यासाठी आपण फॉरचा वापर करणार. जसं की उदाहरण आहे, त्यांनी 5 लाखांना कार खरेदी केली. त्यांनी 5 लाखांना कार खरेदी केली. ही बॉट, त्यांनी खरेदी केली एक कार फॉर 5 lakhs, म्हणजे 5 लाखांना, ठीक आहे. तर ज्यावेळेस त्यांना 5 लाख रुपये दिले त्यावेळेस त्यांना कार दिली गेली, म्हणजे यासाठी आपण कोणाचा वापर करणार, फॉरचा वापर करणार, ठीक आहे. 5 लाखांच्या बदल्यात त्यांना ती कार खरेदी केली, अशा प्रकारे. बघा, दुसरं उदाहरण आहे, मी त्याला कामाचे पैसे दिले. ज्यावेळेस त्यानं काम केलं त्यावेळेस मी त्याला पैसे दिले. तर च्या बदल्यामध्ये मी त्याला काहीतरी दिले, कामाच्या बदल्यामध्ये. तर त्या ठिकाणी पण आपण कशाचा वापर करणार, फॉरचा वापर करणार. आय पेड, मी पैसे दिले. हिम, त्याला. फॉर द वर्क, कामाच्या बदल्यात किंवा कामाचे, ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा कामासाठी आपण काही म्हणू शकतो त्या ठिकाणी, पण या ठिकाणी कशाचा वापर करणार आपण, फॉरचा, ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. पुढे बघा मित्रांनो, पुढचं वाक्य आहे, मी माझा मोबाईल 3,000 विकला. बघा, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक्सचेंज झालेलं दिसतंय की ज्यावेळेस कोणी मला 3,000 रुपये दिलेत त्यावेळेस मी माझा मोबाईल त्याला दिला. बघा कशा प्रकारे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होणार. आय सोल्ड, मी विकला. माय मोबाईल फोन, माझा मोबाईल. फॉर 3,000, 3,000च्या बदल्यात, अशा प्रकारे, ठीक आहे. 3,000, ठीक आहे. कोणी 3,000 रुपये दिले त्यावेळेस मी माझा मोबाईल फोन दिला. तर एक्सचेंजच्या बदल्यात कशा प्रकारे फॉरचा वापर केला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलं, ठीक आहे. मित्रांनो, काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.